शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे विधिमंडळ लॉबीत भिडले, एकमेकांना धक्काबुक्की केल्याची माहिती। थोरवे आमचे चांगले मित्र आहेत, काहीही वाद झाला नाही, दादा भुसेंचं स्पष्टीकरण। तर रखडलेल्या कामावरून मतभेद झाल्याची थोरवेंची माहिती। शेतकरी कोमात असं म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान, मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, विरोधी पक्षच कोमात केल्याची टीका। सुप्रिया सुळेंकडून स्वतःची उमेदवारी जाहीर, बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट। जेपी नड्डांच्या उपस्थितीत नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार, लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्हावर लढणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। फुटलेल्या पक्षांनी स्वतःची ताकद पाहून जागा मागावी, वेळ पडल्यास 48 जागाही लढू, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा। आगामी निवडणुकांमध्ये स्वाभिमानी संघटना स्वतंत्रपणे लढणार, महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा राजू शेट्टींचा निर्णय। लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपची हटके आयडिया, जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत यासाठी थेट जनतेचंच घेणार मत। राज्यात भाजपकडून लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी 6 नेत्यांची समिती स्थापन, फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटलांसह शेलारांचा समितीत समावेश, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवारांचं नाव, वादानंतर राज्य शिष्टाचार विभागाकडून नव्या पत्रिकांची छपाई। शरद पवारांचं जेवणाचं निमंत्रण शिंदे, फडणवीस, अजितदादांनी नाकारलं, वढू तुळापूरच्या कार्यक्रमानंतर तिथेच जेवण करणार असल्याची माहिती। नमो महारोजगार कार्यक्रमानंतर दिलं होतं निमंत्रण। आणि राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाला आव्हान, जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल।